हॅलो स्टुडंट्स, तर आपण सिंपल स्ट्रेस आणि स्ट्रेन हा चॅप्टर पाहतो आहे, युनिट पाहतो आहोत. त्यातला पुढचा पॉईंट आहे स्ट्रेसेस इन कॉम्पोजिट सेक्शन अंडर ॲक्सियल लोडिंग. कॉम्पोजिट सेक्शन म्हणजेच काय की दोन किंवा दोनपेक्षा जास्त डिफरंट मटेरियल जेव्हा रिजिडली कनेक्टेड केलेले असतील तर तेव्हा रिजिडली फिक्स असतील तेव्हा म्हणजे आपण कॉम्पोजिट सेक्शन आपण म्हणतो. आता इथं बघा, स्टील हे एक मटेरियल आहे, कॉपर हे एक मटेरियल आहे. दोन वेगवेगळे मटेरियल आहे. स्टील हे फेरस आहे, कॉपर हे नॉन फेरस आहे. दोघंही एकमेकामध्ये रिजिडली कनेक्ट केलेले आहेत. सपोज आता हे स्टीलचा एक रॉड आहे, तो कॉपरच्या ट्यूबमध्ये इन्सर्ट केलेला आहे. दोघांची लांबी सेम आहे. बाहेरनं कॉपरची ट्यूब आहे, आतमध्ये स्टीलचा रॉड इन्सर्ट केलेला आहे. आणि दोघांचे एंड्स म्हणजे दोन्ही एंड्स हे फिक्स केलेले आहेत किंवा रिजिड सपोर्ट त्यामध्ये दिलेला आहे. अशा पद्धतीचं एक्झाम्पल म्हणजेच कॉम्पोजिट सेक्शन. मग जेव्हा आपण ॲक्सियल लोड इथं वापरू, मग तो पुश असेल किंवा पुल असेल, कॉम्प्रेसिव्ह असेल किंवा टेन्साईल असेल, तर ह्या कॉपरमध्ये स्ट्रेसेस तयार होणार आहेत कॉपरच्या ट्यूबमध्ये, आणि स्टीलच्या रॉडमध्ये पण स्ट्रेसेस तयार होणार आहेत. तर ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. स्टीलच्या रॉडमध्ये पण स्ट्रेसेस तयार होणार आहे, कॉपरच्या ट्यूबमध्ये स्ट्रेसेस तयार होणार आहेत, ते आपल्याला फाइंड आउट करायचे. तर बिफोर गोईंग टू स्टार्ट दिस, आपण एक कन्सेप्ट पाहूया, मॉड्युलर रेशो. मॉड्युलर रेशो म्हणजे स्मॉल एम इट इज अ रेशो ऑफ यंग्स मॉड्युलस ऑफ टू डिफरंट मटेरियल्स. जर यंग्स मॉड्युलस आहे त्याचा रेशो म्हणजेच मॉड्युलर रेशो म्हणजे E1/E2. सपोज एक नंबरचं जे मटेरियल आहे त्याचा यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलेस्ट्रिसिटी E1 आहे. दोन नंबरच्या मटेरियलचे मॉड्युलस ऑफ इलेस्ट्रिसिटी E2 आहे. त्याचा जो रेशो असेल त्याला आपण मॉड्युलर रेशो म्हणतो किंवा स्मॉल एम म्हणतो. पण इथं एक लक्षात घ्यायची गोष्ट आहे की E1 इज ग्रेटर दॅन E2. E1 हा E2 पेक्षा मोठा पाहिजे, म्हणजे मॉड्युलर रेशोची व्हॅल्यू नेहमी 1 पेक्षा जास्त असली पाहिजे. ओके, आता आपण थोडंसं थेरी पार्ट आपण आता अजून पाहूया की हे एक एक्झाम्पल किंवा डेरिव्हेशनसाठी आपण पाहूया की हे अशा पद्धतीचा रॉड 1 आहे आणि रॉड नंबर 2 आहे. दोघांची लांबी सेम आहे आणि दोन्हीचे एंड्स फिक्स केलेले आहेत. आणि इथं आपण ॲक्सियल लोड आपण इथं अप्लाय केलेला आहे. इक्वल आणि ऑपोजिट पुल आपण अप्लाय केलं, दोन्हीकडनं असं इकडून ओढतो आहोत. तर काय होणार आहे, जेव्हा आपण लोड अप्लाय करतो तेव्हा 1 नंबरच्या रॉडमध्ये स्ट्रेस तयार होणार आहे, 2 नंबरच्या रॉडमध्ये स्ट्रेस तयार होणार आहे. सपोज σ1 हा काय आहे, 1 नंबरच्या रॉडमध्ये स्ट्रेस तयार झालेला आहे. σ2 काय आहे, 2 नंबरच्या रॉडमध्ये स्ट्रेस तयार झालेला आहे. आता 1 नंबरच्या रॉडचा क्रॉस सेक्शन एरिया A1 असणार आहे, 2 नंबरच्या रॉडचा क्रॉस सेक्शन एरिया A2 असणार आहे. E1 हा 1 नंबरच्या रॉडचा यंग्स मॉड्युलस असणार आहे. E2 हा 2 नंबरच्या मटेरियलचा यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलेस्ट्रिसिटी असणार आहे. आणि दोघांची लांबी सेम असल्यामुळं इथं आपण असं म्हणू शकतो L1 बरोबर L2 बरोबर L. ओके, आता ह्याच्या पद्धतीनं आपण ह्याचा एक डेरिव्हेशन तयार करणार आहोत. आता बघा, जेव्हा हा P फोर्स अप्लाय करणार आहोत, P हा जो टोटल लोड आहे तो काय होणार, डिस्ट्रीब्यूट होणार आहे P1 प्लस P2. ओके, P1 प्लस P2, 1 नंबर प्लस 2 नंबर, P1 प्लस P2 बरोबर टोटल लोड. ठीक आहे, मग P1 प्लस P2 आपण आता बघा, सिग्मा बरोबर स्ट्रेस बरोबर काय असतं, लोड अपॉन क्रॉस सेक्शन एरिया. ठीक आहे, बरोबर. मग σ1 बरोबर काय असणार आहे, P1/A1. ठीक आहे, मग P1 बरोबर काय येणार आहे, P1 बरोबर σ1A1. म्हणजे आपण P1ची व्हॅल्यू आपण असं लिहू शकतो, σ1A1. ओके, P1 बरोबर σ1A1. बघा कसं काढलं, सिग्मा बरोबर P/A, σ1 बरोबर P1/A1. म्हणजे हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर P1 बरोबर काय झालं, σ1 × A1. तसंच P2 बरोबर काय होणार आहे, σ2A2. हे 1 नंबरचं आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना हे आपल्याला पहिल्यांदा 1 नंबरचं इक्वेशन लक्षात घ्या. ठीक आहे, आता बघा, म्हणजे हे लक्षात घ्या, आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना लागेल σ1A1 प्लस σ2A2. हे लक्षात ठेवा, P बरोबर. ओके, प्रॉब्लेम सोडवताना हे लागेल. आता नेक्स्ट काय आहे की दोघांची लांबी सेम आहे, ॲक्सियल लोड अप्लाय केलेला आहे, त्यामुळे काय होणार आहे, डेल्टा एल ही लांबी चेंज होणार आहे. 1 नंबरची डेल्टा L1 होणार आहे आणि 2 नंबरची डेल्टा L2 होणार आहे. पण दोघांचं इलॉंगेशन काय होणार आहे, सेम होणार आहे. ठीक आहे, कारण लांबी सेम आहे, त्याच्यामुळं आपण असं लिहू शकतो डेल्टा L1 बरोबर डेल्टा L2. आता डेल्टा L बरोबर काय असतं, डेल्टा L बरोबर PL/AE. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. मग डेल्टा L1 बरोबर काय लिहू शकतो, P1 L1. आता L1 बरोबर L2 बरोबर L आहे, दोघांची लांबी सेम आहे म्हणून इथं आपण L लिहूया, अपॉन
A1 हा क्रॉस सेक्शन एरिया रॉड नंबर 1साठी आहे. डेल्टा L1 काढतो आपण. E1 हा यंग्स मॉड्युलस 1 नंबरसाठी आहे. तसंच आपण डेल्टा L2 साठी काय लिहू शकतो? P2L A2E. ओके, P2L अपॉन A2E. आता इथं L काय होणार आहे? L इथं कॅन्सल होणार आहे. मग हे आपण कसं लिहू शकतो? P1 अपॉन A1 E1 बरोबर P2 अपॉन A2 E2. ओके, P1 अपॉन A1 E1 बरोबर P2 अपॉन A2 E2. ठीक आहे. आता बघा सिग्मा बरोबर काय? P अपॉन ए. बरोबर. सिग्मा 1 बरोबर काय झालं मग? P1 अपॉन A1. मग इथं P1 अपॉन A1 आलेलं आहे आणि इथं P2 अपॉन A2 आलेलं आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो सिग्मा 1 P1 अपॉन A1 म्हणजे सिग्मा 1 अपॉन E1 बरोबर सिग्मा 2 P2 अपॉन A2 म्हणजेच काय? सिग्मा 2 अपॉन E2. बरोबर. हां, आता म्हणजे ह्याच्यावरनं सिग्मा 1 बरोबर काय झालं? सिग्मा 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सिग्मा 1 बरोबर E1 अपॉन E2 सिग्मा 2. आता E1 अपॉन E2 म्हणजेच काय? मॉड्युलर रेशो स्मॉल m सिग्मा 2. ठीक आहे. तर लक्षात घ्या. आता प्रॉब्लेम सोडवताना हे एक लक्षात घ्यायचं आहे. सिग्मा 1 बरोबर E1 अपॉन E2 इंटू सिग्मा 2 हे 2 नंबरचं आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे प्रॉब्लेम सोडवताना. तर ह्याच्या रिलेटेड आपण प्रॉब्लेम सोडवणार आहोत. आता इथं लेंथ सेम होती म्हणून L घेतलेलं आहे. L1 बरोबर L2 बरोबर L. जर लेंथ सेम नसेल तर काय येईल? P1 L1 अपॉन A1 E1 बरोबर P2 L2 अपॉन A2 E2 असं येईल. ठीक आहे. तर हे मात्र तुम्ही लक्षात घ्या. आपण एक्झाम्पल किंवा प्रॉब्लेम सॉल्व करूया. ए कॉम्पोजिट बार कन्सिस्ट ऑफ स्टील रॉड 30 mm इन डायमीटर enclosed in copper tube of external diameter 60 mm and internal diameter of 30 mm. बघा, एक कॉपरची ट्यूब आहे. ही कॉपरची ट्यूब आहे. सपोज पाईप आहे कॉपरची पाईप आहे. हॉलो पाईप आहे कॉपरची ट्यूब म्हणा किंवा पाईप म्हणा. ह्याचा एक्सटर्नल डायमीटर जो आहे तो 60 mm आहे आणि इंटरनल डायमीटर जो आहे तो 30 mm आहे. ठीक. आता स्टील रॉड 30 mm डायमीटर एनक्लोज इन कॉपर ट्यूब. हा कॉपर ट्यूब 60 mm बाहेरचा डायमीटर, आतला 30 mm डायमीटर आहे. ह्याच्यामध्ये काय केलं आहे? एक स्टीलचा रॉड एनक्लोज केलेला आहे. म्हणजे आतमध्ये स्टीलचा रॉड बसवलेला आहे. ठीक आहे, इन्सर्ट केलेला आहे. त्याचा डायमीटर पण 30 आहे. इंटरनल डायमीटर जो कॉपर ट्यूबचा होता तोच डायमीटर हा एक्सटर्नल डायमीटर स्टीलच्या रॉडचा आहे. स्टीलचा रॉड जो 30 mm डायमीटरचा आहे तो कॉपरच्या ट्यूबमध्ये आतमध्ये प्रेस फिट केलेला आहे सपोज. ठीक आहे. आणि इट इज सब्जेक्टेड टू कॉम्प्रेसिव्ह ॲक्सिल लोड. हे झालं तुमचा फ्रंट व्ह्यू. आता मी इथं साईड व्ह्यू काढतो. बघा, ही कॉपरची ट्यूब आहे. कॉपरची ट्यूब आतमध्ये स्टीलचा हा रॉड आहे. ठीक आहे. हे 2 रिजिडली फिक्स केलेले आहेत आणि इथं कॉम्प्रेसिव्ह ॲक्सियल लोड. ॲक्सियल लोड म्हणजेच काय? ॲक्सियल कॉम्प्रेसिव्ह म्हणजे काय? टुवर्ड्स बॉडी म्हणजेच इक्वल आणि ऑपोजिट पुश. हा कॉम्प्रेसिव्ह आहे, टेन्साईल नाही आहे, कॉम्प्रेसिव्ह आहे. ठीक आहे. हा कॉम्प्रेसिव्ह नेचरमध्ये आपण लोड अप्लाय केलेला आहे. कॅल्क्युलेट स्ट्रेसेस इन स्टील अँड कॉपर. ह्या स्टीलच्या रॉडमध्ये, हा स्टीलचा रॉड आहे, हा स्टीलचा आहे. या स्टीलच्या रॉडमध्ये आणि कॉपरच्या ट्यूबमध्ये काय स्ट्रेसेस तयार होतील हे आपल्याला काढायचं आहे. तर गिव्हन डाटा लिहूया. डायमीटर ऑफ स्टील रॉडचा डायमीटर दिलेला आहे 30 mm. एरिया ऑफ स्टील रॉड आपण काढूया π/4. हा सर्क्युलर असल्यामुळे π/4 इंटू डायमीटर ऑफ स्टील रॉड म्हणजेच π/4 इंटू 30चा स्क्वेअर. म्हणजे ह्याचा आन्सर काय येते? तर ह्याचा आन्सर येत आहे 706.858 mm². हा झाला एरिया स्टील रॉडचा. ठीक आहे. आता आपल्याला कॉपर ट्यूब दिलेली आहे, त्याचा एक्सटर्नल डायमीटर दिलेला आहे. एक्सटर्नल डायमीटर किती दिलेला आहे? 60 mm.
आणि इंटरनल डायमीटर दिलेला आहे. इंटरनल डायमीटर दिलेला आहे 30 mm, म्हणजे कॉपरची पाईप आहे. मग ह्या कॉपरचा एरिया, पाईपचा जेव्हा एरिया काढतो तेव्हा एरियाचा फॉर्म्युला काय होणार आहे, π/4 इंटू डी एक्सटर्नलचा स्क्वेअर, एक्सटर्नल डायमीटरचा स्क्वेअर मायनस इंटरनल डायमीटरचा स्क्वेअर. एक्सटर्नल डायमीटरचा स्क्वेअर मायनस इंटरनल डायमीटरचा स्क्वेअर हा काय होईल, पाईपचा एरिया होईल. आता कॉपरच्या पाईपचा एक्सटर्नल डायमीटर आहे 60, त्याचा स्क्वेअर मायनस इंटरनल डायमीटर कॉपरच्या पाईपचा आहे 30, त्याचा स्क्वेअर. हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करताल तेव्हा तुम्हाला ॲन्सर येऊन जाईल 2120.575 mm². ठीक आहे, हे कॅल्क्युलेटरवर करा, तुम्हाला ॲन्सर मिळून जात आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट काय दिलेलं आहे, पी म्हणजे टोटल लोड दिलेला आहे 110 kN ॲक्सियल कॉम्प्रेसिव्ह, म्हणजे टुवर्ड्स द बॉडी आहे. ह्याचा आपण न्यूटनमध्ये कन्व्हर्ट करूया. न्यूटन. त्यांनी परत यंग्स मॉड्युलस दिलेला आहे स्टीलचा 210 kN/mm². याचा Nm², करूया. 210 × 10⁻³ Nm². हा झाला स्टीलचा यंग्स मॉड्युलस. आणि कॉपरचा त्यांनी दिलेला आहे, 105 kN/mm². म्हणजेच याचं Nm/mm² करूया. 105 × 10⁻³ Nm². 105 kN/mm² दिला आहे, त्याचा Nm/mm² केलं 105 × 10⁻³ Nm². हा ई कॉपर म्हणजेच यंग्स मॉड्युलस ऑफ कॉपर दिलेला आहे. ठीक आहे. आता आपण मगाशी डेरिव्हेशन काढलेलं आहे. ठीक आहे. डेरिव्हेशन काढल्याच्या नंतर आपल्याला एक रिलेशन आलेलं आहे, σ1/E1 बरोबर σ2/E2 असं रिलेशन आलं होतं. आता इथे 1 स्टील घेऊया आणि कॉपर 2 नंबरचं घेऊया, कारण E1 कशाचा घेतो, ज्याचा यंग्स मॉड्युलस मोठा आहे तो E1 घेतो. मग E1 इथं काय आलं, स्टीलचा यंग्स मॉड्युलस मोठा आहे म्हणून स्टील घेऊया. आणि 2 नंबरला काय असतो, यंग्स मॉड्युलस ज्याचा कमी आहे तो E2, म्हणजेच इथं यंग्स मॉड्युलस कॉपरचा कमी आहे त्यामुळे E2च्या इथं काय आलं, कॉपर आलेला आहे. तर σS आपल्याला काढायचं आहे. σS काढायचा आहे, ES दिलेला आहे 210 × 10⁻³ बरोबर. σU काढायचा आहे, σCU, U म्हणजे σCU काढायचा आहे. आणि ECU दिलेला आहे, 105 × 10⁻³. ह्याच्यावरनं आपल्याला असं कळेल की तिरकस गुणाकार जर तुम्ही केला तर हे इकडे गेलं, 210 × 10⁻³ × σCU म्हणजे कॉपरचा स्ट्रेस अपॉन 105 × 10⁻³ 10⁻³ कॅन्सल झालं. तर आपल्याला इथे काही रिलेशन आलं. आता हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करता तेव्हा 105 210/105 जेव्हा येईल त्याचा आन्सर येईल 2σCU. हे झालं पहिलं इक्वेशन. ह्याचं जेव्हा कॅल्क्युलेट करता तेव्हा असं येतं. ठीक आहे, हे झालं पहिलं रिलेशन. आता आपल्याला दुसरा फॉर्म्युला माहिती आहे, पी बरोबर काय असतो, P1 + P2. इथं 1 काय S, P2 काय CU. ओके. मग हे आपण असं लिहिलं होतं σ1A1. मग इथं काय लिहिलं, σS AS + σCU ACU असं येईल. ओके, σCU ACU. हा P म्हणजे टोटल लोड. टोटल लोड किती दिलेला आहे, 110 kN दिलेला आहे. 110 kN अप्लाय केलेला आहे. मग इथं पीची व्हॅल्यू काय आली, 110 kN, त्याचं न्यूटन केलेलं आहे आपण. σS बरोबर काय आलं आहे, 2σ. हे तर रिलेशन 1 नंबर आलेलं आहे. σS बरोबर इन टर्म्स ऑफ CU आलेलं आहे 2σCU. AS काढलेला आहे आपण, AS 706.86. ओके, प्लस σCU काढायचा आहे किंवा σCU तसंच लिहूया, σCU इंटू ACU काढलेला आहे. ACU किती आलेला आहे, 2120.58. ओके, असं आलेलं आहे. ठीक आहे, असं आलेलं आहे. मग हे जेव्हा तुम्ही सॉल्व करणार आहात,
हे जेव्हा तुम्ही सॉल्व करणार आहात तेव्हा तुम्हाला असं येत आहे किंवा आपण इथं सिग्मा सी यू कॉमन काढूया. सिग्मा सी यू इन ब्रॅकेट 2 × 706.86 प्लस 2120.58 110 × 10⁻³ ओके. मग हे जेव्हा तुम्ही ब्रॅकेट सॉल्व करताल कॅल्क्युलेटरचा वापर करून आधी ब्रॅकेट सॉल्व करा. ब्रॅकेट सॉल्व करून काहीतरी तुम्हाला इथं ॲन्सर येऊन जाईल आणि ॲन्सर आल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही हे करणार आहात तेव्हा तुम्हाला सिग्मा सी यूची व्हॅल्यू येईल. सिग्मा सी यूची व्हॅल्यू येते 31 Nm/mm². ही सिग्मा सी यू आला. स्ट्रेस इन कॉपर आलेला आहे. स्ट्रेस इन कॉपर आलेला आहे. आता सिग्मा एस काढायचं आहे तर पहिलं जे इक्वेशन होतं आपलं पहिलं जे इक्वेशन आलेलं आहे हे पहिलं इक्वेशन आलेलं आहे पहा. सिग्मा एस बरोबर 2 सिग्मा सी यू. 2 सिग्मा सी यू म्हणजेच 2 × 31 सिग्मा सी यू. ओके. म्हणजे हे किती आलं तर ह्याचं उत्तर येतं 62 Nm/mm². म्हणजे आपल्याला स्ट्रेसेस इन कॉपर पण आला आणि स्ट्रेसेस इन स्टील पण आलेलं आहे. हे आपलं ॲन्सर झालेलं आहे. हे 2 ॲन्सर झालेले आहेत. अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. आज आपण इथंच थांबतो आहोत. होप की तुम्हाला लक्षात आलेलं असेल. हा एक फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आणि हा एक फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. सिग्मा 1/E1 बरोबर सिग्मा 2/E2. आता 2 नंबर कशाला घ्यायचा ज्याचा ई हा कमी आहे ते 2 नंबर आणि ज्याचा ई जास्त आहे ते 1 नंबर. सिग्मा 1 म्हणजेच काय असणार आहे यस. कारण यस का असणार स्टील का असणार आहे कारण त्याचा ई म्हणजे यंग मॉड्युलस जास्त आहे म्हणून सिग्मा एस अपॉन ई एस इज इक्वल टू सिग्मा सी यू अपॉन ई सी यू. आणि हे एक रिलेशन पी इज इक्वल टू पी एस प्लस पी सी यू म्हणजे टोटल लोड हे त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन होतं P1 + P2. मग अशा पद्धतीनं आपण कॅल्क्युलेट करून हे जेव्हा आपण रिलेशन वापरू तेव्हा सिग्मा एस इन टर्म्स ऑफ सिग्मा सी यू येईल. ते ह्याच्यात टाकलंच तर सगळंच एकत्र आपण जेव्हा करू हे जेव्हा आपण सॉल्व करू तेव्हा सगळं सिग्मा सी यूच्या इन टर्म्स येणार आहे. म्हणून सिग्मा सी यूची आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे आणि ती इथं पुटअप केलं की सिग्मा एस मिळणार आहे. तर अशा पद्धतीने बेसिक मॅथ्सचा आपल्याला प्रिन्सिपल वापरून हे सॉल्व करायचे आहेत. तर आज आपण इथंच थांबतो आहोत.